नमस्कार. मी गणेश रुपाले. आपलं ठरल्याप्रमाणेच जे होतं की 6 वाजता आम्ही जीवनदीप महाविद्यालयाचे जे विद्यार्थी असेल किंवा जे माझे मित्र असेल फेसबुकवर, त्या सर्वांसाठी मी आज जे इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे असतील त्या सर्वांसाठी मी आज जी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये जी नवीन संकल्पना आलेली आहे, वर्क फ्रॉम होम, त्याविषयी डिस्कस करणार आहे, त्याविषयी माहिती देणार आहे की कसं काम चालतंय ते इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये. तर अनेक मित्र जॉईन होत आहेत, काही मित्र जॉईन होतील. त्यामुळे आपण एक तात्पुरत्या 2-4 मिनटं आपण जनरल डिस्कशन करूया. त्यानंतर सर्व जे मित्र आहेत किंवा जे आणखीन मित्र जोडले जातील, काय नवीन येतील, तर त्यांच्यासाठी थोडंसं थांबू. आता 2-4 मित्र आलेले आहेत, त्यांनी हाय पण केलेले आहे. जे आलेले आहेत त्यांना माझा नमस्कार. आणि आणखीन बऱ्याच काही ज्या कोविड-19 कोरोनामुळं जे जगामध्ये जे संकट ओढवलेलं आहे ते तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे. आणि या संकटामुळं अनेक अडचणी जगासमोर उभ्या राहिलेल्या आहेत, माध्यमांसमोर उभ्या राहिलेल्या आहेत. तर त्यामुळे त्या संकटाशी सामना करत करत आपण कुठे चाललोय, आपला देश काय करतोय, जगामध्ये काय चाललेलं आहे, हे तर सगळं तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहतच असाल. कारण प्रिंट मीडिया तर सध्या बंद आहे, आपल्याकडे वर्तमानपत्र तर येत नाही आहे. तर त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे चाललेलं आहे, जे काही बातम्या आहेत त्या तुम्ही बघतायत, तुम्ही अपडेट राहतात अशी मला अपेक्षा आहे. तर मित्रांनो, या कोरोनामुळं, व्हायरसमुळं जग पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे काय काय होतं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. अजून काही मित्र आहेत ते जोडले जात आहेत, अटॅच होत आहेत. त्यांचा थोडा आपण वेट करूया. आता तुम्हाला भारतामध्ये माहितीच आहे की 52,000च्या वरतं कोरोनाग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे आपल्या देशासाठीही चिंतेचा विषय आहे, चिंता वाढते कोरोनामुळं. तर त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या, घरात राहा. घरात तुम्ही राहिला तरच कोरोनाशी आपल्याला युद्ध जिंकता येऊ शकतं, कोरोनाशी लढा देऊ आपण देऊ आणि कोरोनावर विजय मिळू. जर तुम्ही बाहेर गेला, अनावश्यक कामासाठी फिरला, तर त्यामुळं काय होईल की कोरोना हा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. तुमच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे काय विपरीत परिणाम होतील हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे मी तुम्हाला एकदा पुन्हा आवाहन करतो की तुम्ही सर्वजण घरीच राहा, घरातच राहा आणि सुरक्षित राहा. कारण आज आपल्याला कोरोनाशी युद्ध जिंकायचं असेल, जसे आपले पंतप्रधान सांगतात, जसे मुख्यमंत्री सांगतात, तसंच आपल्याला कोरोनाशी युद्ध जिंकायचं आहे. ते मैदानात उतरून नाही, तर आपल्याला घरी राहूनच आणि सुरक्षित राहूनच. कारण तुमच्यासाठी जगामधली सर्वात सुरक्षित जागा जी आहे ती सध्या तुमचं घर आहे. तर त्यामुळे तुम्ही घरीच राहा, सुरक्षित राहा. तर मित्रांनो, आपण डिस्कशन सुरू करू. हळूहळू मित्र जॉईन होत आहेत. 2-4 मित्र जॉईन झालेले आहेत, काहींनी हाय पण केलेलं आहे. तर मित्रांनो, या कोविडमुळं, म्हणजे कोरोनामुळं जगामध्ये किती मोठं परिवर्तन झालंय. जग म्हणजे जे हस्तखेळतं जगातली अनेक राष्ट्र जे होते ते आज कसे लॉकडाऊन झालेले आहेत हे तुम्ही पाहतच आहात, तुम्ही पाहिलेलेच आहेत. परंतु ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्यावर अनेक देश, मग भारत असेल किंवा इतर देश असेल, ते कशी मात करतायत हे पण तुम्ही पाहिलेलं आहेच. हे सर्व जे मुद्दे आहेत त्याच्यावर आपल्याला बोलायचेच आहे, डिस्कशन करायचेच आहे. परंतु जे मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कर्मचारी असल्यामुळे आणि हा विषय आपला नसल्यामुळे, आपला विषय जो आहे की इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जी नवी कल्चर आलेली आहे वर्क फ्रॉम होमचं, ही संकल्पना नेमकी काय आहेत, आणखीन काही विद्यार्थी जोडले जात आहेत. त्या सर्वांना माझा नमस्कार. तर मला वाटते आपण आता मुख्य विषयाकडे आपल्या जे आहे त्याकडे वळलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की वर्क फ्रॉम होम ही जी संकल्पना जी आहे
ती सुरू आहे, म्हणजे सुरू होत, पण ती काही मोजक्याच इंडस्ट्रीमध्ये, मग ती आय टी कंपनी असतील, इतर आणखी मोठ्या कंपन्यांमध्ये असतील, त्याच्यामध्ये काही लोक काही मर्यादित क्षेत्रापुरती ती मर्यादित होती, ती संकल्पना मर्यादित होती. परंतु या कोविड-19मुळं जगामध्ये जे परिवर्तन झालंय, जग जे बदलून गेलेलं आहे, कारण हा जो विषाणू जो आहे तो पसरतोय, तो एकमेकाच्या संपर्कात आल्यानं. तर त्यामुळे संपर्क टाळण्यासाठी जगामधील अनेक राष्ट्रांनी लॉकडाऊन घोषित केलं, वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम केलेलं आहे, अनेक कंपन्या ते करतायत आहेत. परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं काय? इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये वर्क फ्रॉम होमचं कल्चर यशस्वी होईल का? ते करता येईल का? हा प्रयोग लॉकडाऊन नंतर अनेक मीडिया हाऊसेसनी, मग मोठमोठे मीडिया हाऊसेस जे आहेत त्यांनी राबवण्यास सुरुवात केली. आणि हे सांगायला मला तुम्हाला महत्त्वाची सांगायला मला आवडेल की हा भारतातला इलेक्ट्रॉनिक मीडियातला हा पहिला प्रयोग आहे की वर्क फ्रॉम होमचा. तर त्यामुळे वर्क फ्रॉम होम चा हा जो प्रयोग आहे, कारण ते टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. तर तशी टेक्नॉलॉजी आहे का? वर्क फ्रॉम होम हे यशस्वी होईल का? या सगळ्या चिंता मीडिया हाऊसेसला होत्या आणि अजूनही आहेत. कारण हे कल्चरच आपल्यासाठी नवीन आहे. कारण आपण जे आहे टी व्हीवर सगळ्या बातम्या बघतो, टी व्हीवर सगळ्या ज्या जगामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याचं विश्लेषण ऐकतो, बातम्या बघतो. परंतु ते देणारे जे कर्मचारी वर्ग आहेत, जे माझ्यासारखे कर्मचारी वर्ग जे आहेत, तर जर लॉकडाऊनमुळे ते जर घरीच अडकून पडले तर बातम्या देणार कोण? बातम्या लिहिणार कोण? बातम्या सांगणार कोण? तर हा प्रश्न होता. तर त्यामुळे वर्क फॉर होम ही संकल्पना अनेक मीडिया हाऊसेसनी राबवली, परंतु ती यशस्वी होईल का? हा महत्त्वाचा मुद्दा होता. तर त्यामुळे, कारण शासनाचे तसे आदेशच होते की प्रत्येक कंपनीने, मग ती खाजगी असेल की सरकारी असेल, प्रत्येक कंपनीने आपले कर्मचारी कमी करावे, त्यांना वर्क फ्रॉम होम द्यावं असं सांगण्यात आलं होतं. तर त्यानुसार अनेक मीडिया हाऊसेसनी वर्क फ्रॉम होम केलेलं आहे आणि त्यामध्ये मी पण अनेक दिवस वर्क फ्रॉम होम केलेला आहे. माझ्यासाठी ही संकल्पना आणि तुमच्यासाठी आणि जे वर्क फ्रॉम होम इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये करतायत त्यांच्यासाठी ही कल्पना, ही जी संकल्पना आहे ती अतिशय नवीन होती, नवीन टेक्नॉलॉजी होती, नवीन सगळी संकल्पना होती. कारण जे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे काम चालतंय ते एकदम काही सेकंदावर चालतंय. कारण कशा बातम्या आल्यानंतर तुमच्यापर्यंत ब्रेकिंग पोहोचवणं, तुमच्यापर्यंत व्हिज्युअल पोहोचवणं, कारण हा व्हिज्युअल मीडिया आहे, प्रिंट मीडिया नाही आहे, आणि बातमी आली की तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तर या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या घरून कशा पोहोचवता येतील, म्हणजे वर्क फ्रॉम होम करताना या ब्रेकिंग असतील, बातम्या असतील, हेडलाईन असतील, पॅकेजिंग असतील, या तुमच्यापर्यंत कशा पोहोचवल्या जातील हे खरंच आव्हानात्मक काम होतं. आणि ते मला सुरुवातीपासून करता आलं. त्या साखळीमध्ये मला राहून काम करता आलं आणि नवीन संकल्पना मला शिकता आली. आणि ते अनुभव मला तुम्हाला आज शेअर करायला नक्कीच मनापासून आनंद होतोय. कारण ही संकल्पनाच प्रचंड नवीन आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मला जे वाटते तर ही संकल्पना कुठेतरी यशस्वी होताना दिसते. कारण मी घरी राहून अनेक बुलेटिन्स काढलेले आहेत, पॅकेजिंग केलेले आहेत, ब्रेकिंग तयार केलेले आहेत आणि त्या मी घरी, म्हणजे माझं ऑफिस आहे वरळीला, पण मी माझ्या वसईच्या घरी बसून माझ्या ज्या सर्व्हर आहेत त्या सर्व्हरवर त्या बातम्या टाईप करून, त्या बातम्या लिहून ते ऑन एअर ब्रेकिंग तुमच्यापर्यंत मी घरी बसल्या पोहोचवलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. तर त्यामुळे ही जी संकल्पना आहे इलेक्ट्रॉनिक मीडियामधली वर्क फ्रॉम होमची, ही यशस्वी झाली असंच म्हणावं लागेल. कारण काही मर्यादा आहेत, टेक्निकल मर्यादा असतील, काही असतील, परंतु हे सिद्ध झालंय की इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वर्क फ्रॉम कल्चर किंवा वर्क फ्रॉम होम हे केल्या जाऊ शकतं आणि होऊ शकतं. हे या वर्क फ्रॉम होममधून सिद्ध झालं असं मला सांगावंसं वाटतं. कारण अनेकांची वेगवेगळी मतं असतील. हां, ठीक आहे, कामामध्ये थोडाफार इकडे तिकडे, म्हणजे जी स्पीडने आपण ऑफिसमध्ये बसून जे कामं करतो ते स्पीड शक्य नसेल, किंवा त्या वातावरणात जे आपण काम करतो त्या वातावरणात मिळत नसल्यामुळे ते शक्य नसेल. परंतु वर्क फ्रॉम होम इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये शक्य आहे, हे यातून
कुठेतरी सिद्ध होत आहे, कुठेतरी यशस्वी होताना दिसतंय, असं माझं ठाम मत आहे आणि मला वाटतंय, कारण मी ते काम केलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे काम आहे ते कसं चालतं, म्हणजे वर्क फ्रॉम होमचं काम कसं चालतं. तर मित्रांनो, ही जी आहे ही प्रचंड म्हणजे याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण टेक्नॉलॉजीशिवाय तुम्हाला ते शक्य नाही आहे. तर त्यामुळे जी टेक्नॉलॉजी आहे ते टेक्नॉलॉजी अतिशय महत्त्वाचं काम या तुमच्या वर्क फ्रॉम होममध्ये करतं, कारण प्रत्येक कंपनीचं आपलं जे सर्व्हर असतं त्या सर्व्हरशी तुमचं सगळं कनेक्शन असतं. तर ते कनेक्शन असल्यानंतर तुम्हाला ते कामं करता येतात, तुम्हाला त्याच्याशी अटॅच होता येतं आणि तुम्ही जे घरी बसल्याचे काम आहेत ते डायरेक्ट तुमच्या सर्व्हरच्या माध्यमातून तुमच्या मीडिया हाऊसपर्यंत, तुमच्या ऑफिसपर्यंत पोहोचवलं जातं आणि ते काम यशस्वी होतं, तुमच्यापर्यंत पोहोचतं. तर हे यामध्ये जे टेक्निकल टर्म्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्यानंतर ते फारसं लक्षात बसणार नाही, राहणार नाही, पण ते टेक्निकली टर्म्स आहेत. टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेली आहे, टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात फास्ट होते. तर त्यामुळे तुम्हाला त्या माध्यमातून जे आहे तुमचं वर्क फ्रॉम होम कल्चर जे आहे ते यशस्वी करता येऊ शकतं. हे सिद्ध झालेलं आहे आणि हे होतं आहे. म्हणजे त्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील त्या अनुभवातून म्हणा किंवा सतत जे कामं करत आपण राहू त्याच्यातून त्या दूर होतीलही, परंतु हा प्रयोग जो आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे, यशस्वी होण्यासारखा आहे. आणि पुढे मला असं वाटतं की पुढे हा प्रयोग यशस्वी होईल. मोठ्या प्रमाणात मीडिया हाऊसेस जे आहेत त्या हा वर्क फ्रॉम होमचा प्रयोग राबवतीलही, याची म्हणजे हे होऊ शकतं, म्हणजे त्यात काही दुमत नाही आहे. तर त्याच्यामुळे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर हा प्रयोग यशस्वी झाला तर मग त्याचं बाकीच्या त्यात कर्मचाऱ्यांचं काय, बाकीच्या स्टाफचं काय. तर मित्रांनो, हा जो प्रयोग यशस्वी झाला तर याच्यामध्ये फायदा काय होईल, याच्यामध्ये तोटे काय होतील, हे पण आपल्याला इथे डिस्कस करणं महत्त्वाचं आहे. कारण जर वर्क फ्रॉम होम जी ही संकल्पना जर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जर आली तर तुमचा प्रचंड वेळ वाचेल. इन द सेन्स तुम्हाला घरी बसल्या तुमच्या घरी म्हणजे तुमचा ट्रॅव्हलिंग जो टाईम आहे तो तुमचा वाचू शकेल. आणि तुम्हाला जर समजा एखादा रिपोर्टर तुमचा आहे दिल्लीला आहे, तुम्ही मुंबईमध्ये आहेत, त्यांनी एखादी बातमी रफ पाठवली, तुम्ही ॲज अ प्रोड्युसर म्हणून किंवा तुम्ही ॲज अ तिकडे काम करता ऑफिसमध्ये, तुम्हाला जर ती बातमी तुमच्या लॅपटॉपवर आली, तुमच्या मेलवर आली, तर तुम्ही ती तात्काळ करून घरी बसल्या तुमच्या ऑफिसला सेंड करू शकता. तुम्ही जे तुमचा ऑफिस टू घर जे आहे तो टायमिंग जे आहे ते तुम्हाला समजा 1-1.5 तास लागत असेल तो तुमचा वाचेल आणि तुम्ही ते काम तात्काळ घरी बसल्या देऊ शकता, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. दुसरी गोष्ट अशी की जे ऑफिसेस जे आहेत ते ऑफिसेसचा जो आहे तो खर्च जो आहे, म्हणजे समजा आज 500 कर्मचारी जर एका मीडिया ऑफिसमध्ये काम करत असेल तर त्याच्यामध्ये समजा त्यांनी 200 लोकांना वर्क फ्रॉम होम दिलेले आहे, तर त्यांच्या ऑफिसचा खर्च किंवा त्यांच्या ऑफिसची जी बिल्डिंग आहे, इमारत जी आहे ती त्यांना कमी जागेमध्ये करता येईल, त्या जागेचा खर्च वाचेल, तुमचा कर्मचाऱ्यांचा येण्या जाण्याचा खर्च वाचेल, तुमचे वीज बिल वाचेल. हे म्हणजे मोठे फायदे कंपनीला होतील, कंपनीचा फायदा होईल, कंपनीची मोठी बचत होईल. तर त्यामुळे मला असं वाटते की मागे पुढे हा जो प्रयोग आहे वर्क फ्रॉम होमचा तो कंपन्या नक्कीच मोठमोठ्या ज्या मीडिया हाऊसेस आहेत तो राबवतील असं मला तरी वाटते. आणि दुसरं की मला एक मोठं विधान इथे करावंसं वाटते की ते मोठं असेल याच्यासाठी म्हणतोय, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून अशी चर्चा चालली होती की आता इलेक्ट्रॉनिक मीडियाचं जे आयुष्य जे आहे ते थोडंसं कमी कमी होत चाललेलं आहे. पुढच्या काही वर्षामध्ये आजची जी टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यामुळे मीडिया हाऊसेस जे आहे ते इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे तो हळूहळू त्याचं महत्त्व कमी होईल आणि तो इलेक्ट्रॉनिक मीडिया राहणार नाही, कारण टेक्नॉसॉवीमुळे डिजिटलायझेशनमुळे ते सगळेजण तिकडे वळतील. परंतु या कोविडमुळं पुन्हा एकदा मला असं वाटतं, मी मोठं विधान करतोय की इलेक्ट्रॉनिक मीडियाला जीवदान मिळालेलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाला मोठा एक मला आयुष्य मिळालेलं आहे की आणखीही अनेक वर्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे तो तग धरू शकतो, राहू शकतो.
कारण त्याचे कारण जे आहे ते या कोविडमुळं जगासमोर आलेली आहेत. कारण त्याची पॉवर जी आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाची, ती क्षमता जी आहे ती जगासमोर आलेली आहे. कारण कारण तुम्ही बघितलं की आज जे आहे सगळी लॉकडाऊन आहे. भारत लॉकडाऊन आहे, महाराष्ट्र लॉकडाऊन आहे, जग लॉकडाऊन आहे. तर त्यामुळे हे जर जग लॉकडाऊन असताना तुमच्यापर्यंत माहिती कोण पोहोचवतं? तुमच्यापर्यंत ज्या माहिती येतात, घडामोडी घडतात, तर ते इलेक्ट्रॉनिक मीडियाच आज तुम्हाला पोहोचवत आहे. आणि त्याचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जो व्ह्युअर्स आहे, जे बघणारे जे आहेत, ते प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ आज झालेली दिसते. कारण लोकांना उत्सुकता असते की काय घडतंय, काय जगात होतंय, काय होते. तर त्यामुळे या कोविडमुळं एकतर इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील जे आपले ज्या क्षमता आहेत, जी ताकद आहे, ती पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलेली. कारण जे लोक घरी राहत आहेत ते मोठ्या प्रमाणात आज पुन्हा माध्यमांकडे वळलं आहे. त्याचं एक दुसरं असं कारण आहे की आज प्रिंट मीडिया बंद आहे. प्रिंट मीडिया बंद आहे, वर्तमानपत्र तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. तर त्यामुळे लोकांना माहितीचा सोर्स जो आहे तो फक्त एकमेव आहे, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया. तर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जनतेला, लोकांना नवीन अपडेट असतील, कोरोनाविषयी जी माहिती असेल, कोरोनाविषयी महाराष्ट्रात काय घडतंय, कोरोनाविषयी देशात काय घडतंय, कोरोनाविषयी जगात काय घडतंय, या सर्वांची माहिती तुम्हाला एका काही सेकंदामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मिळते. कारण आज दुसरं कोणतंच माध्यम नाही आहे की ज्या बातम्या देतील तुम्हाला. कारण प्रिंट मीडिया इकडे बंद आहे. आणि सर्वात सेफ आणि सर्वात चांगलं माध्यम म्हणून, कारण कोविडमुळं ज्या वर्तमानपत्रांवर काही बंधनं घातली होती, परंतु ती बंधनं नंतर उठवली. परंतु प्रिंट मीडिया अजूनही सुरू झालेला नाही आहे. तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी लोक जी आहेत, जी व्ह्युअर जी आहेत, ती जी आहे ती इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे आपल्याला वळलेली बघतात. घरी बसून ताजे अपडेट घेताना दिसतात. तर त्यामुळे एकूणच जे आहे की जे वर्क फ्रॉम होमचं कल्चर जे आहे इलेक्ट्रॉनिक मीडियातलं, ते कुठेतरी नवीन टेक्नॉलॉजीकडे, नवीन संकल्पनेकडे आपल्याला घेऊन जाताना दिसतं. आणि भविष्यामध्ये या वर्क फ्रॉम होम इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, कारण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये फार बंधनं असतात. कारण त्याच्यामध्ये एक स्विचर, नंतर तुमचा इनपुट, आउटपुट, त्याच्यानंतर तुमचे रिपोर्टर्स, हे सगळ्याशी कनेक्ट कसं व्हायचं ही खूप टेक्निकली टर्म्स आहेत. ते मी तुम्हाला म्हणजे इथे सांगितले तर त्याच्यात हे होणार नाही. परंतु ते टेक्निकली टर्म्स आहेत. तर ते मी एखाद्या वेळेस आपण जेव्हा भेटू, जेव्हा आपण बोलू, जेव्हा आपल्याला येईल, आता काही लोकांचे प्रश्न येत आहेत, त्याच्यावर आपण बोलू, ते भेटू, त्यावर मी नंतर सांगू. पण तो टेक्निकल टर्म तुम्हाला तेवढं काही म्हणजे हे होणार नाही, कळणार नाही. कळण्यासाठी थोडंसं अवघड आहे. परंतु ही टर्म जी आहे ती यशस्वी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये यशस्वी होताना दिसते. त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी, इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचं करतील, असं सध्या तरी चित्र दिसतंय. आणि यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचं जे आयुष्य आहे ते नक्कीच वाढेल, किंवा त्याच्यामध्ये ज्या मर्यादा होतात त्या नक्कीच त्यात वाढ होतील. आणि शक्ती जी आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाची ती नक्कीच जगाला दिसेल, किंवा त्याची प्रचिती पुन्हा जगाला आलीच असेल. तर आणखी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हटल्यानंतर की आता वर्क फ्रॉम होम मध्ये जर कोणी काम करत असेल, कोणी काम करायचं असेल कोणाला, तर वर्क फ्रॉम होम जी संकल्पना जी आहे ती नक्कीच फायदेशीर आहे. तुम्ही कुठेही घरी बसल्या काम करू शकता. त्याच्यामध्ये आणखी काही प्रश्न येत आहेत काही लोकांचे, आपण त्या प्रश्नावर पण जाऊ. कुणाला काही त्याच्यावर प्रश्न असतील, कोणाला काही विचारायचे असतील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाविषयी, तर नक्कीच तुम्ही ते विचारू शकता. त्याची मी नंतर या पुढच्या काही मिनिटामध्ये त्याची उत्तरं मी तुम्हाला देईलच. परंतु ही वर्क फ्रॉम होम जी संकल्पना जी आहे ती म्हणजे
गल्लीपासून दिल्लीपर्यंत ही सगळी यशस्वी झाली असंच सध्या चित्र आहे. काही प्रश्न येतात, काही प्रश्न कोणाचे असतील, कारण काही हे कारण हा टेक्नॉलॉजीचा प्रश्न आहे. टेक्निकल बॅकग्राऊंडवर सगळं काही हे जो वर्क फ्रॉम होम आहे जो आहे तो अवलंबून आहे. तर त्यामुळे ती थोडी टेक्निकल टर्म आहे, ती खूप व्हास्ट आहे. तुम्हाला इथे सांगणं म्हणजे त्याला फार किचकट आहे आणि फार वेळ जाईल. तर त्यामुळे एकूणच सगळा सार जर म्हटला तर तुम्हाला तुमच्याशी संवाद साधताना जी कारण त्याच्यामध्ये आणखी काही खूप गोष्टी नवीन यायच्या आहेत, वाढ व्हायच्या आहेत. कारण काही गोष्टीच्या उणिवा ज्या असतील वर्क फ्रॉम होम करताना त्या लक्षात आल्या असतील, त्याच्यामध्ये अजून सुधारणा होतील, त्यामध्ये करतीलही. परंतु हा प्रयोग जो आहे तो नक्कीच प्रेरणादायी आहे, यशस्वी झालेला आहे आणि त्यातून शिकून हा प्रयोग नक्कीच पुढे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो, होऊ शकतो. यात नक्कीच काही दुमत नाही. काही लोक आणखीन अटॅच झालेली आहेत, काही होत आहेत, काही प्रश्न विचारत आहेत. कुणाला काही प्रश्न असतील, काही सांगायचं असेल कोणाला काही, तर नक्कीच तुम्ही सांगू शकता किंवा बोलू शकता किंवा त्याच्यात तुम्हाला काही थेट प्रश्न विचारायचे असतील, काही लिहायचे असतील तर तुम्ही नक्कीच लिहून मला पाठवू शकता. मला सांगू शकता की काय तुमच्या मनामध्ये चाललेलं आहे, काय आहे सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा रोल काय आहे, काय करू शकतं गव्हर्नमेंट. म्हणजे माफ करा, गव्हर्नमेंटचा वगैरे विषय नाही, पण ज्या काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील, जे तुम्ही मीडियाचे विद्यार्थी असतील, कोणी आणखीन असतील, तर ते तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. प्रफुल इंगोले आहेत ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या भावगर्दीत वर्क फ्रॉम होम साठी मुद्रित माध्यमांची भूमिका. हा चांगला प्रश्न आहे प्रफुल. हाय, तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. आता सध्या तरी तुम्हाला माहीतच आहे की तुमच्या घरी जी आहे ती वर्तमानपत्र येत नाही आहेत. तुम्हाला वर्तमानपत्र डिजिटल म्हणजे वेबमध्ये तुम्हाला वाचायला वर्तमानपत्र मिळत आहेत, तुम्ही वाचू शकता. परंतु जी मुद्रित म्हणजे जी पेपर्स आहेत वर्तमानपत्र, ती तुमच्या घरापर्यंत येत नाही आहेत. तर त्यामुळे ती मर्यादा आलेली आहेत त्याला. कारण जे पब्लिशर जे आहेत किंवा जे तुमच्या घरापर्यंत जे वेंडर जे आहेत, जे पेपर टाकणारे, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीती आहे की त्यांना डोर टू डोर जावं लागतं, त्यांचा लोकांशी संपर्क येतो. तर त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते शक्य आहे का, किंवा त्यांच्या मनामध्ये भीती आहे. त्यामुळे त्यांनी सध्या तरी याच्यावर बॅन आणलेला आहे. पण आता तुमचा प्रश्न जे आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या भावगर्दीमध्ये वर्क फ्रॉम होम मुद्रित माध्यम, तर मुद्रित माध्यमांची भूमिका. तर मला असं सांगावंसं वाटतंय की इलेक्ट्रॉनिक मीडियाला जी आहे ती मर्यादा असते, की त्याचं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं प्रत्येक बुलेटिन जे आहे त्याला एक कालमर्यादा आहे की तुमच्या एवढ्या वेळेतच तुम्हाला एवढे बुलेटिन काढायचं, एवढ्या बातम्या काढायच्या, आणि त्याला ड्युरेशनची पण लिमिट आहे. तशी मर्यादा जी आहे ती इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला नाही आहे. तर त्यामुळे एखादी कितीही मोठी घटना असेल, आता वेबचं ठीक आहे, वेबला एखादी बातमी येऊ शकते, परंतु कितीही मोठी घटना असेल, कारण की तुम्हाला प्रिंट मीडियामध्ये जी आहे ती उद्याच वाचायला मिळेल. पण इलेक्ट्रॉनिक मीडियाचं कसं आहे की एखादी मोठी घटना असेल की ती तुम्हाला लगेच प्रेक्षकांना द्यावी लागते. मग त्याला वेळ नसतं. एखादी तुमचं चालू रनिंग बुलेटिन जे आहे ते तुम्हाला तोडून तुम्हाला ती बातमी तुमच्या प्रेक्षकांना, तुमच्या दर्शकांना द्यावी लागते. तर त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होमसाठी त्याच्यामध्ये मुद्रित माध्यमांची जी भूमिका जी आहे त्याच्यामध्ये, तर तुमच्याकडे भरपूर वेळ, म्हणजे प्रिंट मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना बातमी लिहिण्यासाठी, एखादी बातमी तयार करण्यासाठी भरपूर वेळ असतो. तुम्हाला एखादी बातमी तुमच्याकडे आली तर त्याच्यावर तुम्हाला तुम्हाला विश्लेषण करायला भरपूर वेळ मिळतं, तुम्हाला ती बातमी व्हेरीफाय करायला वेळ मिळते, ती बातमी तपासायला तुम्हाला वेळ मिळतं. ती बातमी तुम्ही एकमेकांकडून डिस्कस करून किंवा ती 4 वेळा व्हेरीफाय करून तुम्ही पाठवू शकता, देऊ शकता.
तसं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं नाही आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाला एखादी बातमी आली की ती लगेच उतरवायची असते, ती बातमी लगेच प्रेक्षकांना दाखवायची असते. तर त्यामुळे त्यांना मर्यादा, वेळेची मर्यादा असते. परत ती बातमी व्हेरीफाय करायची, म्हणजे व्हेरीफाय करून, कारण जी बातमी जी असते ती विश्वासार्ह त्यांच्या प्रतिनिधीकडून आलेली असते. तर त्यामुळे त्या विश्वासार्हतेमुळेच ती बातमी लगेच प्रेक्षकांपर्यंत जाते. आणि त्यामुळे त्याच्यात वर्क फ्रॉम होम, माझ्या मते तरी प्रिंट मीडियामध्ये तसं वर्क फ्रॉम होमच असल्यासारखं असतं. कारण त्याच्यामध्ये तुमचे जे प्रतिनिधी असतील किंवा जे तुमचे सब एडिटर असतात, ते तुम्हाला, त्याला व्हिज्युअलची मर्यादा नाही आहे तुमच्याकडे. म्हणजे प्रिंट मीडिया काम करताना व्हिज्युअलची मर्यादा नाही आहे. तुम्हाला बातमी तुम्ही प्लेन सांगू शकता, बातमी तुम्ही जाऊ शकता, ड्राय बातमी म्हणजे तुम्ही कितीही मोठी बातमी लिहू शकता, ड्राय बातमी लिहू शकता. आणि तुम्ही घर बसल्या पण करू शकता. म्हणजे तुमचे एडिटर असतील, सब एडिटर असतील, त्याच्यामध्ये काम करणारे माध्यमांमधले, म्हणजे प्रिंट माध्यमांमधले, ते घरी बसल्या पण बातम्या रिराईट करू शकतात, एडिट करू शकतात, कॉपी एडिट करू शकतात आणि मोठी बातमी लिहू शकतात. कारण त्याला शब्दाची मर्यादा नाही, वेळेची मर्यादा नाही. कारण एखादी मोठी बातमी आल्यानंतर तुम्हाला ती संध्याकाळीच तुम्हाला ती द्यायची असते. हा, वेबसाईटला मात्र ती लगेच द्यावी लागते. परंतु त्याच्यासाठी, त्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या भावगर्दीमध्ये नक्कीच माध्यमांची, म्हणजे मुद्रित माध्यमांची भूमिका ही खरंच दिवसेंदिवस कठीण होत चाललेली आहे. कारण तुम्ही बघत असाल की प्रिंट मीडियाकडे म्हणजे जास्त, ठीक आहे, वाचतात लोक, परंतु जास्त जी लोक आहेत, म्हणजे मेट्रो सिटीमधली लोक आहेत, मोठ्या शहरामधील जी लोक आहेत, ती जी आहेत ती आज वेबकडे वळलेली आहेत. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सगळे वेबसाईट आहेत, तर ते बघतात आणि त्यातून ते करतात. परंतु वर्क फ्रॉम होम जी संकल्पना जी आहे ती मुद्रित माध्यमं, म्हणजे त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राबवली जाऊ शकतात. कारण तुम्हाला जी बातमी आल्यानंतर तुम्हाला ती एंड ऑफ द डे इव्हिनिंगलाच द्यावं लागतं. तर त्यामुळे त्याच्यामध्ये फारसा फरक पडणार नाही. उलट मुद्रित माध्यमांसाठी ती चांगली, आनंदाची आणि चांगली बाब असेल. एक अजून राहुल प्रश्न विचारतायत, इज वर्क फ्रॉम होम अ रिझन ऑफ अनएम्प्लॉयमेंट? प्लीज एक्सप्लेन सर. थोडा किचकट प्रश्न आहे. असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण कसं आहे की वर्क फ्रॉम होम केल्यानंतर, कारण माणसं तर तुम्हाला तीच लागणार आहेत ना. जर वर्क फ्रॉम एखाद्या कंपनीमध्ये समजा 500 लोक आहेत, जी एका मीडिया हाऊसमध्ये काम करत आहेत किंवा प्रिंट मीडियामध्ये काम करत आहेत, कारण तुम्हाला गरज तर तेवढीच लागणार आहे आणि तुम्हाला कामं तर तेवढीच करायची आहेत. तर त्यामुळे मीडिया हाऊसेसमधले काही जॉब कमी होतील किंवा अनेक इतर इंडस्ट्रीमधली जॉब कमी होतील किंवा लोकांना काढलं जातील. मला तरी अशी शंका वाटत नाही. ठीक आहे, काही प्रमाणात फरक पडेल, परंतु त्याच्यामुळे कसं होईल, तुम्हाला बातम्या देण्यासाठी माणसं तर लागणार ना. तुम्ही वर्क फ्रॉम होममधून केला तरी तुम्हाला तुमचं जे काम आहे ते तुम्हाला ठरवून दिलेलं असेल की एवढं तुम्हाला काम करायचं आहे. जसं तुम्ही ऑफिसमधून काम करत होता, तेच काम तुम्हाला जे आहे ते घरून करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला माणूस तर लागणारच आहे. कारण प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, तुमचा रोल ठरलेला आहे. कारण कसं, टेक्नॉलॉजीमुळे कसं तुम्हाला घरून काम करताना थोड्याशा मर्यादा येतात. थोड्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा दूर झाल्यानंतर ठीक आहे, अजून तुम्ही फास्ट काम कराल, परंतु त्याच्यामुळे कोणाचं नोकरी जाईल किंवा रोजगार कमी होतील मीडिया हाऊसेसमधले किंवा प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधले. सध्या तरी तशी परिस्थिती नाही आहे. कारण हा जो प्रयोग जो आहे तो म्हणजे बाल्य अवस्थेमध्ये आहे, म्हणजे सुरुवात आहे. भारतामध्ये वर्क फ्रॉम मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामधली वर्क फ्रॉम होमची ही जी संकल्पना आहे ही बाल्य अवस्थेमध्ये आहे, म्हणजे सुरुवात आहे. सुरुवातीला चांगले परिणाम आलेत, रिझल्ट चांगले आलेत. त्यामुळे ही म्हणजे प्रयोग यशस्वी करायला अजून, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी करायला आज आणखीन वेळ आहे. परंतु मला तरी वाटत नाही की त्याच्यामुळे रोजगार जातील, रोजगार कमी होतील किंवा कमी माणसांमध्ये काम होईल. कारण तुमचा रोल फिक्स असतो. कारण तुम्ही कोणत्याही म्हणजे ऑफिसमध्ये काम करताना तुमचा एक रोल तुम्हाला असतो, त्या रोलमध्ये तुम्ही काम करता. हां, तो रोल जर तुम्हाला जमला नाही किंवा नीट आला नाही किंवा काय त्याच्यामध्ये काही वारंवार काहीतरी हॅपनिंगमध्ये काही
गडबड झाली तर मग थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, परंतु तो तुमचा रोल फिक्स आहे मला असं वाटतं. तर त्यामुळे त्याच्यात काही मला तरी वाटत नाही की कोणा रोजगार कमी होते म्हणून. आणखीन एक प्रश्न आहे, रवींद्र म्हणून आहेत, प्रिंट मीडियामध्ये PDF व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवण्यात काही अडचणी आहेत का? रवींद्र, प्रिंट मीडियामध्ये PDF व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवण्यात काही अडचणी आहेत का? नाही, त्याच्यामध्ये काय अडचण असू शकते? कारण याच्यामध्ये अडचणीचा काही भाग नाही. कारण तुम्ही जर एखाद्या PDF मध्ये एखादी फाईल पाठवली किंवा एखाद्या व्हॉट्सअप एखादी बातमी केलेली आहे, तर ती तुमचा म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही ज्या मीडिया हाऊसमध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये काम करतायत त्यांना ती सगळी सिस्टम मान्य असेल. तुमचा जो ऑफिशियल ग्रुप असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा तुमचा व्हॉट्सअप जो तुम्ही तुमच्या बॉसनी किंवा तुम्ही ठरवून दिले असेल, त्यामध्ये एखादी बातमी तुम्ही विश्वासार्ह बातमी तुम्ही जर पेस्ट केली, तुम्ही पोस्ट केली, त्यामध्ये टाकली, तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला काही अडचणी येतील असं मला तरी काही वाटत नाही. आणि ते म्हणजे कायदेशीर असेल, कारण तुमच्या ऑफिसला ते मान्य असेल, तुमच्या बॉसनी तुम्हाला ती परवानगी दिली असेल, तर ती नक्कीच ती मान्य असेल आणि त्याच्यामध्ये काही अडचण नाही मला तरी असं वाटते. रवींद्र. डॉक्टर राहुल तोर प्रश्न विचारतात, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्वच कामे घरून करता येणं शक्य आहे का? हा प्रश्न मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की म्हणजे सुरुवातीला यशस्वी झालेला आहे प्रयोग, परंतु तो बाल्य अवस्थेमध्ये आहे. काही प्रमाणामध्ये खूप आहे, पण तो बाल्य अवस्थेमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये सर्वच कामे म्हटल्यानंतर हे टेक्निकल टर्म्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल टर्म म्हणून मी टेक्निकलवर जास्त बोललो नाही, परंतु आता डॉक्टर राहुल तोरनी प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो. कारण ही सिस्टम आहे, एखादी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचते तर त्या बातमी मागे काम करणारी 100 हात असतात. म्हणजे तुमच्याकडे आम्ही जी थेट बातमी येतात ती बातमी करताना तिला अनेक प्रोसेसमधून जावं लागतं. अनेक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. मग ती बातमी जो आमचा समजा एखादी बातमी आहे परभणीमध्ये, समजा एखादी बातमी आलेली आहे, आमच्या परभणीचा रिपोर्टर्स आहे, तर हे रवींद्र थँक्स म्हणतायत. थँक्यू रवींद्र, तुम्ही असेच जॉईन राहा. आणखीन काही प्रश्न असेल तर द्या. राहुलचा प्रश्न मी कंटिन्यू करतोय. तर त्याच्यामध्ये परभणीचा ते एखादा रिपोर्टर असेल, त्याने एखादी बातमी पाठवली, तो रिपोर्टर त्याच्यानंतर आमच्याकडे येणार, आमच्याकडून ती व्हेरीफाय होणार, त्याच्यानंतर ती इनपुटला येणार, इनपुटवाले ती आम्हाला देणार, नंतर ती एडिटिंगला जाणार, एडिटिंग होऊन ती पब्लिश होणार, पब्लिश होऊन गेल्यानंतर ती रनडाऊनमध्ये अटॅच होणार, रनडाऊनमध्ये अटॅच झाल्यानंतर ती PCR जाणार आणि PCR मधून ती फायनल आउटपुट मिळणार, म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचणार. म्हणजे ही सगळी अशी चेन आहे, ही साखळी आहे. आता ही साखळी जी आहे, जर वर्क फ्रॉम होम करायचं म्हटल्यानंतर ही सगळी साखळी तुम्हाला घरी हलवावी लागेल. म्हणजे ही साखळी म्हणजे मग इनपुट असेल, आउटपुट असेल, PCR असेल, जे रनडाऊन प्रोड्युसर असतील, या सगळ्यांना ही साखळी जी आहे ती त्यांना त्यांच्या त्या सगळ्या साखळीला त्यांची जी जी माध्यम आहेत, म्हणजे जे टूल्स आहेत, जी लागणारी इक्विपमेंट आहे, ती त्यांच्या घरापर्यंत किंवा त्यांच्या एका हाऊसपर्यंत पोहोचावी लागेल. कारण सर्व्हर आहे, त्या सर्व्हर एकदा तुम्हाला अटॅच झाल्यानंतर, सर्व्हर तुमच्या घरापर्यंत आल्यानंतर, त्या सर्व्हरचा अटॅच झाल्यानंतर हे शक्य आहे. म्हणजे एखादा PCR असेल, कारण जिथून फायनल आउटपुट जात आहे, ते फायनल आउटपुट संदेशनी पण थँक्स म्हटलेलं आहे. तर ते राहुलने पण थँक्स म्हटलेलं आहे. त्यांनी आणखी एक प्रश्न विचारलेला, आपण बोलू त्याच्यावर. तर हे सगळे सर्व्हर जे आहेत ते तुमच्या सिस्टमशी अटॅच झाल्यानंतर तुम्हाला एखादा PCR जिथून चॅनल रन होतं ते एखाद्या खोलीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा ऑफिसमध्ये शिफ्ट करून तुम्हाला ते रन करता होऊ शकतं. म्हणजे यशस्वी झाला, मी सुरुवातीलाच म्हटलं यशस्वी झालेला आहे, परंतु त्यामध्ये आणखी सुधारणा करणं बाकी आहे. त्यातून आणखी सुधारणा होऊन हा मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतो. तर त्यामुळे हे सगळी कामं म्हणजे PCRची कामं असतील, इनपुटची कामं असेल, आउटपुटची कामं असतील, ही सगळी, कारण आउटपुटमध्ये मीच असल्यामुळे मी ती घरून कामं केलेली आहेत, त्यामुळे मला माहीत आहे ते यशस्वी होऊ शकतं, त्यात काही दुमत नाही आहे. आणि अनेक मीडिया हाऊसेसची लोक वर्क फ्रॉम होम करतात, घरून कामं करतात, तर त्यामुळे ते शक्य आहे, त्यात काही वाद नाही आहे, ते होऊ शकतं. तर त्यामुळे सगळी कामं जी आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तुम्ही जे घरी बसून ज्या बातम्या बघतात त्याच्यामध्ये काम करणं, एका बातमीवर काम करणारे 50 माणसं जी आहे ती घरी बसून काम करून तुमच्यापर्यंत चांगलं आउटपुट
पोहोचवू शकतात, जाऊ शकतात. हे प्रयोग नक्कीच सगळी कामं राहुल यशस्वी होऊ शकतात. राहुल आहे एक इन विलेज एरिया 4G नेटवर्क यांनी प्रश्न विचारलेला आहे तो घेऊ. इन विलेज एरिया 4G नेटवर्क इज नॉट अवेलेबल, गिव्ह मी अ सोल्युशन अबाउट दॅट. हा प्रश्न राहुल हाय, तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल. आता हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी हा शासकीय याच्या माध्यमाचा प्रश्न आहे, म्हणजे शासकीय स्तरावरचा प्रश्न आहे. कारण ते तुमच्या गावापर्यंत ते 4G नेटवर्क आलं पाहिजे, सिम आले पाहिजे, ते तुम्हाला त्याचं नेटवर्क ॲक्सेस मिळालं पाहिजे. या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या शासनाच्या आहेत किंवा संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या आहेत, सगळ्याचे आहेत. तर ते मे बी सोडू शकतात, ते होऊ शकतं. परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तुम्हाला जावं लागेल. तुमच्या जे नेते मंडळी असतील, तुमचे जे अधिकारी असतील त्यांना सांगावं लागेल. त्यातून ते शक्य आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुमची अडचण जी आहे 4G नेटवर्कची ती तुम्ही दूर करू शकता. थोडेसे प्रयत्न करावे लागेल, होऊ शकतं. पण 4G नेटवर्क महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही आता जे लाईव्ह डिस्कशन बघताय ते 4Gवर बघतायत. तर त्यामुळे ते तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या PCमध्ये ते असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रफुल्लनी थँक्स म्हटलेला आहे, राहुलनी पण थँक्स म्हटलेला आहे. एक आणखीन प्रश्न आलेला आहे, आपण तो बघू. यूट्यूब मार्फत न्यूज पोर्टलचं सध्या पेव फुटलं आहे, हे हिताचं आहे का? आता कसं आहे की टेक्निकल ॲक्सेस एवढा स्वस्त आणि एवढा फास्ट झालेला आहे की तुम्ही जर बघितलं की तुमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गाव पातळीवर सुद्धा यूट्यूब प्रत्येकाचे चॅनल असतील, त्यांनी सुरू केलेले असतील. तर त्याच्यामुळे तुमच्या गावातल्या बातम्या, तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय घडतंय या बाबतीच्या बातम्या ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत, सॉरी थोडा टेक्निकल हे आलेला आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात त्या यूट्यूबच्या माध्यमातून. मग त्याच्यामध्ये काम करणारे काही प्रतिनिधी असतील किंवा काय जे मीडियाशी संबंधित जी लोक असतील, तर ती लोक हे यूट्यूब चॅनल सुरू करतात. परंतु ठीक आहे, आता प्रत्येकाचं ते आहे, पण तुम्हाला जे चांगलं आउटपुट मिळालं पाहिजे. आता ते प्रत्येकाचा आपापला विषय आहे. कोणी चॅनल चालू करू शकतं, कोणी त्यात काही बंधनं नाही आहेत. फक्त एवढंच आहे की तुम्हाला चांगली क्वालिटी आणि क्वांटिटी न्यूज मिळायला पाहिजे. तुमचं ज्या बातम्यांनी तुमचं प्रबोधन होईल, तुम्हाला दिशा देईल, चांगली माहिती मिळेल. त्या बातम्या मग कुठून पण असतील त्या स्वीकारायला काही हरकत नाही. त्याचे काही मिसयूज होत असतील, काही दुरुपयोग होत असतील, तर त्या पण तुम्ही लक्षात आणून दिल्या पाहिजे. तर त्याच्यात आता प्रत्येकाचा ते यूट्यूब पोर्टलचा आपला विषय आहे. काही लोक त्याचा दुरुपयोग होऊ नये एवढंच मला एक माध्यमकर्मी म्हणून, एक पत्रकार म्हणून, हाडाचा पत्रकार म्हणून मला असं वाटतंय. तर ते तुमच्या हातामध्ये, तुमच्या गावामध्ये असतील, तुमच्या तालुक्यामध्ये असतील, तुमच्या शहरामध्ये असतील, तर तुम्ही त्याच्यात काय करता येईल ते बघायला पाहिजे. राहुलनी थँक्स म्हटलेला आहे. आणखीन काही प्रश्न आहेत, आपण ते पण घेऊ. परंतु तोपर्यंत एक लक्षात एक 2 मिनिटाचा तो काही प्रश्न येते, तो म्हणता मी तुम्हाला एक फायनल टास्क सांगतो की आज कसं आहे की TRP, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये TRP आणि प्रिंट मीडियामध्ये खप, या गोष्टीतून तुमच्या म्हणजे प्रिंट मीडियामध्ये ज्या वर्तमानपत्राचा खप जास्त तो 1 नंबर, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ज्या चॅनलचा TRP सर्वात हायस्ट ते 1 नंबर. बरं, हे TRP ठीक आहे, कारण TRP जर तुमचा असेल तर तुम्हाला ॲड मिळतात. ॲड मिळाल्यानंतर तुम्हाला चांगल्या दर्जेदार ॲड मिळतात, त्याचे चार्जेस पण चांगले मिळतात आणि त्याच्यातून जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांचा पगार मिळतो. जर तुम्हाला ॲडच नाही आला तर पगार कसा मिळणार? परंतु एक माध्यमकर्मी आणि एक मीडिया कर्मी म्हणून, हाडाचा पत्रकार म्हणून मला असं वाटतंय की TRP ठीक आहे, या गोष्टी बाजूला आहेत. परंतु तुम्ही ज्या मीडिया हाऊसमध्ये, म्हणजे ज्या माध्यमामध्ये काम करताय त्याची विश्वासार्हता असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या एखाद्या बातमीमुळं, तुमच्या एखाद्या मीडिया हाऊसमुळं जर एखाद्याला न्याय मिळत असेल आणि जर त्या बातमीमुळं शासकीय यंत्रणा असेल, सरकार असेल, याला हादरे बसत असतील,
तर तुमची बातमी, तुमची पत्रकारिता योग्य दिशेनं चालली असं मला वाटतं. कारण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये तुम्ही अमाप बातम्या बघता, परंतु त्या बातम्याची दखलच शासन स्तरावर घेतली जात नसेल, तुमच्या बातमीमुळे एखाद्याला न्याय मिळत नसेल, तुमच्या बातमीची विश्वासार्हता नसेल, तर मग त्यातला तुमच्या TRPला किंवा तुम्ही काय करा, तुमचा खूप मोठा TRP असेल त्याला काही फारसा असं काही ठीक आहे असेल, ते व्यावसायिक मीडियासाठी ते चांगलं आहे, परंतु विश्वासार्हता ही कुठेतरी असली पाहिजे. तुमचा विश्वास, तुमची बातमी, तुमची बातमी जेव्हा झळकते तेव्हा मीडियाची, तुमच्या वर्तमानपत्र असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्याची दखल शासनाने घ्यायलाच हवी. आणि पुढील व्यक्तीला जे असेल, कोणाला अन्याय झाला असेल, काही कामं असतील ती रखडली असतील, तर ती पूर्ण झाली पाहिजे, शासन हादरलं पाहिजे. म्हणजे तुमची विश्वासार्हता ही महत्त्वाची आहे, बातम्यांची विश्वासार्हता महत्त्वाची आहे, तुमच्या चॅनलची विश्वासार्हता महत्त्वाची आहे. TRP हा वेगळा विषय आहे, परंतु विश्वासार्हता ही त्याहून अधिक महत्त्वाची आहे, हे असं मला वाटते. कारण आज सगळीच म्हणजे प्रिंट असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, या व्यावसायिक झालेले आहेत. तर त्यामुळे त्यांना जाहिरात, जर चॅनल एखादं चालवायचं असेल, एखादं मीडिया चालवायचं असेल, तर जाहिरात इन्कम तर येणंच महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांना कर्मचारी असतील, त्यांचा खर्च असतील, हे भागवलाच गेला पाहिजे. तर हे सगळे असे मुद्दे आहेत. एकूण अनेक मित्रांनी प्रश्न विचारले, काही जणांनी चर्चेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही, परंतु त्यांनी बघितले कशी डिस्कशन झालं. विषय फार वास्ट आहे, नवीन आहे, त्यावर आणखीन भरपूर संशोधन होणं बाकी आहे. कारण वर्क फ्रॉम त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होमचे ही संकल्पना अतिशय नवीन आहे, अतिशय वास्ट आहे, अतिशय मोठी आहे, ती बाल्यावस्थेमध्ये आहे. तर माझ्या परीनं, कारण याच्यावर अजून कोणी काही बोललं नसेल असं मला वाटते, मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याविषयी मी जे अनुभवलेलं आहे, मी जे केलेलं आहे, हे तुम्हाला ॲज अ माध्यमाचे विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण जेवढ्या वेळेमध्ये शक्य आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्कीच ते आवडलं असेल, किंवा तुमचे आणखीन काही प्रश्न असतील, तुम्हाला आणखीन काही वाटत असेल, तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुमच्या काही शंका असेल त्या पण विचारू शकता. विषय नवीन आहे, त्याला आपण म्हणजे मी हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. थोडं फार चुकलं असेल, काहीतरी बोलून गेलो असेल काहीतरी, हे तर ठीक आहे, तुम्ही सांभाळून घ्याल. परंतु हा विषय अतिशय नवीन आहे, माझ्यासाठी पण, तुमच्यासाठी पण आणि देशासाठी पण. तर त्यामुळे या नवीन विषयाला मी हात घातला आणि तुम्ही सगळ्यांनी ते बघितलं, तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद. जीवनदीप कॉलेजचे जे मीडिया हाऊसचे जे हेड आहेत, डॉक्टर राहुल तोर, त्यांनी मला जी संधी दिलेली आहे, जीवनदीप कॉलेजचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनी मला जी संधी दिलेली आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि पुन्हा एकदा एक प्रश्न येतोय, आता इलेक्ट्रॉनिक गीता म्हणून आहे, त्या प्रश्न विचारता जाता जाता त्यांचा एक प्रश्न घेऊया. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामधील जाहिरातीचं महत्त्व काय? मी आता सांगितलेलं आहे, तरी एक छोटंसं तुम्ही विचारलं म्हणून गीतांना सांगतोय की जर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये जाहिरातीच नसेल आल्या, तर त्यांना कर्मचाऱ्यांना पगार कसा मिळणार, कर्मचारीचं वेतन कुठनं मिळणार? तर त्यामुळे जर त्याच्यामध्ये, कारण मी सुरुवातीलाच म्हटलं की मीडिया हा जो आहे तो व्यवसाय भूमिक झालेला आहे, त्याचं व्यवसायीकरण झालेलं आहे. तर त्यामुळे व्यवसाय जर करायचा म्हटलं तर नंतर तुम्हाला नफा आला, तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या कर्मचाऱ्यांचे पगार आले, ते तुम्हाला सगळे द्यावे लागतील, तर कुठनं देणार? जर तुमच्याकडे तुमचा इन्कम सोर्स काय आहे? तुम्ही एखाद्या मीडिया हाऊसेसमध्ये काम करता, मीडिया हाऊसमध्ये काम करता, मग ते इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट मीडिया असेल, तर त्यातून तुमचा जो पगार जो आहे, तुम्ही जे काही तास काम करताय, त्यातून तुमचं पगार कुठनं मिळणार? तर ते हा पगार जाहिरातीमधून मिळणार. जाहिरातीत नसेल तर त्या तुम्हाला पगार कसा मिळेल? ठीक आहे, जाहिरातीचं आपापल्या ठिकाणी जाहिराती त्या ज्या आहेत त्या कंपन्या देतात, करतात. काही जाहिराती चांगल्या असतात, काही वाईट असतात, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियामध्ये जाहिरात नसेल तर
तुम्हाला पगार मिळणार नाही, आणि तुम्हाला पगार नसेल तर तुम्ही कसं एखाद्या मीडिया हाऊसेसमध्ये काम करणार. तर त्याला महत्त्व आहे, कारण जाहिरात हव्याच असतात एखाद्या मीडिया हाऊसेसला. जर जाहिरात नसेल तर तो मीडिया हाऊस जास्त काळ तग धरू शकत नाही. त्याची आयुष्य फार दीर्घ नसते, कारण कर्मचाऱ्यांचे पगार, बाकी इतर खर्च हा कुठनं भागवणार. तर त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये जाहिरातीचं फार महत्त्व आहे. थँक्यू गीता, तुम्ही प्रश्न विचारला. तुम्ही सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही मला ऐकलं. तुम्ही माझं जे भाषण जे आहे, माझं संभाषण जे आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं, प्रश्न विचारले, त्याबद्दल सर्वांचे आभार. परत एकदा एखादा असा काही नवीन विषय, हटके विषय घेऊन आपण नक्की एकदा भेटू. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचं आभार, धन्यवाद.